नमस्कार सर्वांना. द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनलवरती तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आम्ही चाललोय आमच्या घराच्या ज्या पाठीमागे जो शेत आहे त्या शेतामध्ये आम्ही हळद लावली होती. ती आता हळद आम्ही काढायला चाललोय. मला जरा डोक्याला दुखापत झालेली आहे, थोडा हाताला पण लागलेला आहे. म्हणूनसाठी मी खूप दिवस झाले तुम्हाला व्हिडिओ शेअर केले नाही. जरा माझी तब्येत बरी नव्हती. आता मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते चांगले चांगले. थोडासा मार आहे माझ्या डोक्याला, जरा मला दुखतंय, पण चला तरी पण मी आता व्हिडिओ करू शकते. हे निघाले, कोयती पण लावली कमरेला. हे बघा, हे आपलं परसव आहे घराच्या मागच्या बाजूचं. गुरांचा वाडा आणि बकऱ्यांचा. गुरं तर बांधली आहेत. कालू ही आमची गाय. बकऱ्या काय अजून आलेल्या नाही, आता आणतील आमचे दादा. आमचे दादा म्हणजे माझे मोठे दीर. आमचं जुनं घर इथे येत आहे. हे बघा, माझे मोठे दीर इथे घर बांधतायत. जरा आम्हाला पण तेवढाच आसरा. नाहीतर आमच्या घराच्या शेजारी कोणाचंच घर नव्हतं. खूप लांब लांब घर आहेत बघा. ते माती घसरं नाही, भीती वाटते. माझ्या डोक्याला लागलंय आणि माझी तब्येत पण बरी नाही आहे. सर्व साथ पसरली आहे. सर्दी, खोकला, ताप. हे आमच्या गुरांचा चारा. हे बघा, हे आमच्या परसवातलं नारळीचं झाड आहे. आणि आम्हाला आमच्या या पाठच्या शेतात येण्यासाठी असं फिरून यावं लागतं. म्हणूनसाठी आता इथे आहे ना, मी पायटण्या करणार आहे उतरायसाठी. हे बघा, असं इथून पायटण्या केल्या ना, मग आपला सरळ इथे उतरलं की आलं शेतामध्ये. हे सर्व खोदतात आहेत हालत. पाला पहिला कापतात आहे, काय करतात आहेत माहिती नाही. खोदून घेतील वाटते. तिथून वरूनच आम्ही आहे ना, परसवातलं पातेरा वगैरे साफ केला ना की आम्ही इथेच टाकून देतो. म्हणजे हे शेत आपलं झालं की काहीतरी भाजीपाला रुजवता येईल ना. आता ही हळद काढली ना, त्याच्यात काहीतरी आम्ही रुजवणार भाजीपाला. काय हो, अगोदर पाला कापताय की खोदताय? पाला जर काढला पाहिजे हा, तर कुठे आहे कशी माहिती पडणार आपल्याला? मग डायरेक्ट खोदताय? हा. खोदा. आमची काय हळद काय जास्त नाही आहे. आम्ही आमच्या घरच्या पुरतीच करतो, कारण का ही हळद औषधी आहे. हे बघा, काढला नाही खोदून. बघू दे. हे बघा, झाले तरी बऱ्यापैकी, नाही काय हो? हा, हे मस्त आले ना. हे बघा किती छान झालं. हे आपण जेव्हा परसवत लावत होतो ना आपल्या घराच्या शेजारी, तेव्हा एवढं होत नव्हतं ना काय हो? आम्ही इथे शेतात लावली ना या वर्षी हळद, तर बघा केवढी झाली आहे. आता एवढं व्हायचीच नाही परसवामध्ये. इथे काय शेताची भरपूर मस्त फुसफुशीत जागा मिळाली. मस्त ते काय ते
हळदीचं आलं त्याला वाढायला जागा पण मिळाली ना काय हो. हा. हां. वा हे तर एकदमच मोठं आहे. वाव. हो मस्तच. हो बघू तिथे हळद. हे बघा काय मस्त. हा सुगंध पण काय छान येतो. अशा प्रकारे ना ही सर्व हळद आता हे काढून घेतील आणि काढून झाल्याच्या नंतर तुम्हाला मग मी दाखवते किती हळद निघाली ती. मी पण जरा त्यांना मदत करते कारण का मी जर खोदायला गेली तर माझ्या डोक्याला ठणका मारेल. म्हणूनसाठी हे जे हळद काढून खोदून देतात आहे ना ते तसेच मी सर्व टपात भरते आणि मग अंगणामध्ये जाऊन आमच्या तिथे मी सर्व सुट्टी सुट्टी करणार. चला तेवढीच आपली मदत त्यांना. तुम्हाला सांगू का आता एका एका याच्यामध्ये जेवढी हळद मिळाली ना तेवढीच हळद आम्हाला एवढ्या अख्ख्या परसवामध्ये मी रुजवायची ना तेवढीच हळद मिळायची एवढीशी. आणि आता बघा इथे शेतात लावल्यावरती डबल टिबल मिळाली. कोयत्याने वरचं पान कापायला पाहिजे हो. हा का असंच माती तेवढी बाजूला काढू. मातीच तेवढी काढू. ठीक आहे. इथेच आम्ही काढून घेतली असती सर्व साफ करून म्हणजे ही माती परत अंगणामध्ये कशाला. पण ऊन लागतंय ना भरपूर आणि मला पण डोक्याला जरा त्रास होतो आणि यांना पण भरपूर उन्हामध्ये कशाला ना उगाच. आम्ही ना हळदीची पानं ना कापली नाही यांनी काय केलं यांनी असंच खतत केले आणि मग ती हळद आहे ना काढताना जरा त्रास व्हायला लागला. आता काय करतात आहेत बघा जी उरलेली जी हळद आहे ना ती सर्व अशी पानं आधी कापून घेतात आहेत. हे बघा म्हणजे कुठल्या कुठल्या हळदीला ना वरती शेंड्याला पानं असतात ना ती निघतच नाहीत. मग तुम्ही पण जर हळद काढत असणार तर अगोदर सर्व पानं कापून घ्या नाहीतर ना नंतरला मग हळदीचे कांदे काढायला ना खूप त्रास होतो आपल्याला. मग त्रास होऊ नये म्हणूनसाठी पानं आधी कापून घेत जावा. हे बघा आम्हाला त्रास व्हायला लागला म्हणजे ते पान निघतच नव्हतं हळदीच्या कांद्यावरचं. त्याला कापायलाच लागत होतं. मग त्यापेक्षा अगोदरच कापून घ्यायची आणि मग खतायची हळद. एकदम सोपं पडतं आपल्याला. वाव मस्त. हे बघा किती सारी बघा. खूप आनंद झाला आम्हा दोघांना पण. काय हो हा. आहे ना. मेहनत वसूल. बघा काय म्हणतात हे मेहनतचे पैसे वसूल. माझ्यापेक्षा हे जास्त मेहनत करतात म्हणजे त्यांना तर वाटणारच ना चला मेहनतीचं आपला फल मिळालं. हो दुसरं काढला मी.
हे बघा, हे 2 टब भरून मिळाले, वरसर टब भरलेत बघा. आणि एक ही पिशवी भरून मिळाली. आहे की नाही मस्त? म्हणजे आमच्या कष्टाचं फळ आम्हाला मिळालं. कसं वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे ना? आता आम्ही नेतोय घरी. चला. काय करू? चिंबुड्याचीच बनवते, ओढणीची. आता ही हळद आहे ना, सर्व आम्ही काय करणार, साफ करून घेणार, माती सर्व काढून घेणार आणि सर्व अलग अलग करणार. जे आम्हाला पुढच्या वर्षाला जे रुजवायचे आहे त्याचे सुद्धा कांदे आम्ही काढून ठेवणार वेगळे. आणि बाकीची हळद धुवून स्वच्छ सुकवणार. आणि त्यानंतर मग आपल्याला लोणचं करायचं असेल किंवा हळद पावडर करायची असेल ते आपण करू शकतो. त्यांनी सुद्धा आणला नाही हळद. काय मस्त हळद मिळाली आम्हाला बघा. आम्हाला दोघांना पण खूप आनंद झाला. तुम्हाला पण आनंद झाला का? किती सारी हळद मिळाली ती बघा. हळदीचा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला? आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद. असेच आणखीन छान छान कोकणचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे बघा, हे बसले हळद साफ करायला आणि त्यांना भूक लागले, मग मी जेवण करते. हे मोठे कांदे कसले बाजूला काढून ठेवले पुढच्या वर्षी रुजवायसाठी? हा, पुढच्या वर्षी लावायला. अच्छा. हे बघा, असे मोठे मोठे कांदे ना बाजूला काढून ठेवायचे आणि एका खड्ड्यामध्ये पुरून ठेवायचे. त्याला शेण लावायचं, शेण लावून सुकवायचे आणि खड्ड्यामध्ये पुरून ठेवायचे. आणि मग पुढच्या वर्षी बरोबर लक्षात ठेवायचं की कुठे आम्ही खड्डा काढून कांदे हे पुरले होते. मग तिथून खोदून काढायचे. गेल्या वर्षी ना ही जी ओली हळद आहे ना, ही देवरूखच्या बाजारामध्ये 80 रुपये किलोनी विकत देत होते. आम्ही काय विकत आणली नाही, पण आम्ही भाव काढला. आम्हाला काय विकत आणायची गरज नाही. हे जे कांदे होते ना, हेच आम्ही असे रुजवले होते. आणि जी आम्हाला हळद मिळाली होती शेतामध्ये, म्हणजे आमच्या परसवामध्ये, फक्त ह्याच वर्षी आम्ही शेतामध्ये हळद लावली आहे.
आता दरवर्षी आम्ही परसावात थोडीशी हळद लावतो, ती आम्हाला पुरे होते. ह्या वर्षी तर भरपूर बिल कशाला विकत आणायची ना मग. ह्या वर्षी माहिती नाही कसा काय भाव आहे या ओल्या हळदीचा. हो, आपण हळद लावली आहे ना ही, हा अशी आपण आलं सुद्धा लावू शकतो ना, हो लावू शकतो. आहे ना. सेम असंच येतं ते आलं सुद्धा. आम्ही पण आमच्या परसबात कुठे कुठे असं आळं लावलेलं आहे, पण ते असंच अख्खचे अख्खं असं निघतं, असं येतं मस्त आलं सुद्धा. आता बघूया आम्ही ते सुद्धा आम्ही लावू आता पावसाळ्यामध्ये. हे बघा, जे मोठे कांदे आहेत ना, जे पुढच्या वर्षी आम्हाला रुजवायचे आहेत, ते कसं हे साफ करतात ते बघा. शेतीचं काम करणं पण खूप कष्टाचं काम आहे, पण मजा वाटते करायला.